घरी पिंपळावरती फांदीवरी पाखर किलबिलती होती तयात एक पक्षिणी स्वप्न वेडी चिमणी छडी लागे छम छम विद्या येई घम घम छडी लागे छम छम विद्या येई घम घम गाणी गात चिमणी झेप घे गगनी इवले इवले पंख तिचे चिमणी पंख चिमणी पंख चिमणी पंख चिमणी पंख चिमणी पंख आई अभ्यास पूर्ण नाही झाला आणि शाळेची वेळ झाली आता. ताई किती का अभ्यास असतो तुला? अभ्यास म्हणजे काय गंमत वाटते? काय आणि कसली गंमत? कोणाची गंमत? आणि हे काय सगळं पुस्तकांचा पसारा? अगं घरात कोणी काम करतं की नाही? तर माझा अभ्यास पूर्ण नाही झालाय. झाली सुरू आजीची कटकट. असं हा पसारा मांडलाय पुस्तकांचा आणि मी कटकट करते. विद्या अगं आवर ग तुझ्या पुस्तकांचा पसारा. उगाच सकाळी सकाळी वाद नकोय घरात. अभ्यास पूर्ण नाही झाला ना तर आज पण वर्गाच्या बाहेर उभं राहावं लागतं. अगं बाई विद्ये राहू दे तुझी ती शाळा आणि तुझी ती पुस्तकं. आजी करू दे बा तिला तिचा अभ्यास. असं मग काम कोण करणार? पाहिजे तर मी करते घरातले काम. वा आली मोठी घरची कामं करणारी. अगं मी कशासाठी बोलते? लेकीच्या जातीला घरची कामं आली पाहिजे, कळलं? हो तुला पुस्तक आणि अभ्यास यातलं काही कळतं? हो मला सगळं कळतंय. हा तुझी ती शाळा ती पुस्तकं राहू दे तुझ्याचकडे. त्याने कधी कुणाचं भलं झालंय? आई बघ ना आजी कशी बोलतीये. आता तुम्हा दोघींमध्ये मी काय बोलणार? इकडे आड आणि तिकडे विहीर झाले मला नुसतं. शालू तू गप्प बैस. लेकीच्या जातीला इतकं डोक्यावर चढवू नये. विद्या आवडती तुझी पुस्तकं आणि तुझं ते दप्तर. गणेश कडून 50. आता दोघांचे मिळून 150 रुपये झाले. खर्च तर 200 रुपये आहे. कसा मेळ होणार? पर मुलींच्या शिक्षणाची फी 50 रुपये होते. 150 रुपये कसं? हे असं कुठवर चालणार तुमचं? आता काय झालं? अहो घरामध्ये 4 तोंड खाणारी महागाई आकाशाला भिडलेली आणि घर खर्च भागत नाही. वर मुलींचा शिक्षणाचा खर्च आणि विद्याने शिक्षणाचा घेतलेला ध्यास. असंच म्हणायचं आहे ना तुला? हो हो तेच म्हणते मी. एवढं समजून उमजून पेडगावला जाताच कसे हो तुम्ही? आई ग मलाही कळतंय. पण आता असं वाटतंय ह्या 3 मुलीत एखादा मुलगा आपल्याला असायला हवा होता. बोला दिवसभरात सासूबाईचे 10 वेळा तरी यावरून टोमणे ऐकावे लागतात मला. जाऊ दे ग. आई आहे ती माझी. तिचं काय एवढं मनावर घ्यायचं? आता तिचं वयही झालंय. आपण मुलीला जन्म देऊन मी गुन्हा केलाय का? तिला तसं वाटणं साहजिक आहे. वंशाला दिवा पाहिजे ना. मला सांग वंशाला दिवा कोणाला नको असतो? घ्या तुम्ही सुद्धा आपल्या आईचीच बाजू घेणार. एवढी घरासाठी कष्ट उपसते त्याची किंमतच नाही कोणाला. अगं किंमत नाही कसं? मला आहे ना तुझी किंमत. तुझ्यामुळेच मला धीर वाटतो. अगं पण आईने सुद्धा आम्हा बहीण भावंडांना वाढवताना
खूप खूप खस्ता खाल्ल्यात ग. हो, त्यामुळे सासूबाईने दुखवता येत नाही असंच म्हणायचं ना तुम्हाला? बघ, मला काय म्हणायचंय किंवा माझ्या मनात काय चाललंय ते कसं पटकन कळतं तुला. अहो कळणारच, मी बायको आहे तुमची. पण प्रत्येक वेळी सासूबाई बरोबरच असतात असं पण नाही ना. अगं हे काय कळत नाहीये का मला, पण मी तरी काय करणार. अगं आई आहे ती माझी, कळलं? आपलेच दात आणि आपलेच ओठ. काय करणार. कुणाला कसं शांत करायचं आणि कुणाला कसं पटवून सांगायचं यात मात्र तुमचा कुणी हात धरेल तर शपथ. मग नवरा कुणाचा आहे? तुझाच ना. काय चला आई ये बस. आणि लेक कुणाचा? तुझाच ग. म्हणूनच तर माझं एवढं कौतुक चाललंय ना. तुझं कौतुक राहू दे, त्या विद्येचं काय? काय काय करायचं म्हणजे निदान 10वी पर्यंत तरी तिला शिकवायलाच पाहिजे. अहो शाळा म्हणजे तिचा जीव की प्राण आहे. होय गाई, ही म्हणते ते बरोबर आहे. पण आई, आपल्याला माहितीच आहे ना लहानपणापासून विद्येला शिक्षणाच्या बाबतीत किती चांगली ओढ आहे ती. हो ठाऊक आहे ना. अरे कोळसा घेऊन जमिनीवर अक्षर गिरवायची ती लहानपणी. होय सासूबाई, आपली विद्या खूप हुशार आहे हो. आणि पैशाच्या अभावी तिचं शिक्षण बंद होऊ नये एवढंच वाटतंय मला. शिकवूया आपण तिला पुढे. आणि तिच्यासाठी मी माझ्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करीन तिच्या पुढच्या शिक्षणासाठी. आई, मी शिकणार आहे ना? हो ग बाई. हा, मग मी पण येईन तुला मदत करायला कामात. हा, बघ कशी शहाणी मुलगी आहे माझी. या वयात सुद्धा तिला आर्थिक परिस्थितीची केवढी जाणीव आहे बघ. बघ ठाऊक आहे मला. जाऊ दे पोरीचं कौतुक. अरे डोक्यावर चढेल ती. संसाराचा गडा नीट चालवलं म्हणजे झालं. झालं संसार 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 सुरू झालं. मला शाळेला जायला उशीर होता, मी तयार होते आणि शाळेत चालले. जा जा. चिमणी पंख, चिमणी पंख. अरे जयंता, मी म्हणते तुला खर्च जमला नाही तर? नाहीतर काय गाय. त्या आशा आणि निशाला जाऊ दे शाळेत आणि त्या विद्याला बसू दे घरी. म्हणजे ती जाईल आपल्या आई बरोबर कामाला. अहो असं काय बोलताय सासूबाई? शाळा शिकण्याचं वय आहे विद्याचं. आणि हो, आपली विद्या फार म्हणजे फार हुशार आहे. अरे कसलं हुशार आणि काय? तुम्ही दोघींनी चढून ठेवलंय तिला डोक्यावर, आणि लेकीच्या जातीला डोक्यावर चढवायचं नसतं बरं का? नाहीये, आपली विद्या खरोखरच फार म्हणजे फार हुशार आहे. आणि मोठं अधिकारी व्हायचं स्वप्न आहे तिचं. तिच्या स्वप्नाचं काय? कसलं स्वप्न आणि कसलं काय? 3 पोरी झाल्या. एखादा पोरगा झाला असता तर वंशाला दिवा मिळाला असता. आपण मुलगा होणं माझ्या हातात आहे का? म्हणून तर 3 झाल्यात. अगं जाऊ दे नाही. आता तुमच्या मुलाच्या हट्टापायी ना या 3 पोरी झाल्यात, मला समजलं का? मला काय ठाऊक तुझ्या पोटी 3 पोरी होणार आहेत त्या? तसं मुलगा व्हायला भाग्य लागतं म्हणा. आई जाऊ दे ना तो विषय. आता तर नसेल माझ्या भाग्यात आपण काय करणार आहोत? अरे तुझ्या भाग्याचं नाही बोलते मी. मग कुणाबद्दल बोलताय? मी सहभागी ना शेवटी. मग द्या ना त्यांचं दुसरं लग्न करून तुमच्या वंशाच्या दिव्यासाठी. असं असतं काही मला बोलायलाच नको. असा नाग राखावं. जाऊ दे नाही. पोरी घेतली भाजी तर बरं होईल. भाजी, ताजी ताजी भाजी. भाजी घ्या भाजी. कोणी हाय का?
काही ताजी आहेत. इसका कितना हुआ? याचे झाले 10 रुपये. या अजून काय हवंय? बस अभी इतना? हा. बाबा हा आई कुठे? अगं आत्ताच होती बघ, बाहेरच गेली. कुठे गेली? अगं ते आपल्या शेजारच्या राधा काकू आहेत ना, त्यांच्याकडे गेली. काय ग, तुझं काही काम होतं का? हो पण पण तुमच्याकडे काम होतं. माझ्याकडे? माझ्याकडे कसलं काम? मला ना पैसे पाहिजे होते. पैसे? कशाला ग? माझी वही संपली ना म्हणून. मग द्याल तुम्ही मला पैसे? किती हवेत बाळा तुला पैसे? 8 रुपये. 8? 8 कशाला ग? मला ना 2 वह्या घ्यायच्या. सध्या एका वहीने नाही का भागणार? भूगोलाची एक वही आणि गणिताची एक वही. असं म्हणते. मग असं कर, सध्या एक वही घे आणि मग नंतर काही दिवसांनी दुसरी वही घे. हा चालेल. हे बघ, तुझ्या आईने मला चहा आणि साखर आणायला पैसे दिले होते, म्हणून म्हणतो सध्या एक घे. हा नको, ते पैसे नको. चहा आणि साखर कशी आणणार? अगं ते मी बघेन, पण तू घे. नाही, तिला कळलं ना खूप ओरडेल. तिला सकाळी चहा नाही मिळाला ना खूप घोर डोक्यावर घेते ती. असं मोठ्याने बोलू नको. आजीने ऐकलं ना तो ओरडेल तुला. बघ बाळा, मोठ्या माणसांना असं बोलायचं नाही. पण तरी पण मला नको हे पैसे. तुम्ही चहा साखर आणा. अगं मी बघीन चहा साखरेचं काय करायचं ते. तू हे घे पैसे, घे आणि तुझी वह्या घेऊन ये. सध्या एक घे, नंतर दुसरी घे. जा, मी बघतो काय करायचं. सुधीर, येऊ का? कोण? जयंता? हा. ये बस. काय काम केलंस? काही नाही रे, थोडं काम होतं तुझ्याकडे म्हणून आलो होतो. सुधीर, काम माझ्याकडे? काय काम होतं? अरे पैशाची गरज होती मला म्हणून आलो होतो. अरे जयंता, मागचेच पैसे तू अजूनपर्यंत परत केले नाहीस आणि आता पुन्हा पैसे मागतोस. खूप गरज आहे रे मला पैशाची. काय करू, घर प्रपंच चालत नाही रे या महागाईमुळे. अरे हो, पण तुझी आई भाजी विकते, वहिनी 4 घराची कामं करते, वर तुझी शिपायाची नोकरी तर आहेच की. तरी सुद्धा घर प्रपंच चालत नाही. अरे पण घर प्रपंच चालत नाही म्हणजे काय? काय करतोस काय तू पैशाचं? मित्रा, नाही म्हणू नकोस रे यावेळेस. खरंच खूप गरज आहे रे यावेळेस. जयंता, हे तुझं नेहमीच आहे रे. नेहमी तू उठसूट पैसे मागायला येतोस. बघ ना, काहीतरी गरज आहे म्हणून आलो रे. पण पगार झाल्यास परत करत असतील तर देतो तुला पैसे. पगार झाला की लगेच परत देईन मी तुला. ठीक आहे. किती हवेत? 200 हवे. 200? हो. एवढे नाही जमणार. ते ना रे, खूप गरज आहे रे मला पैशाची. बघ काहीतरी. 100 दिले चालतील? भागणार नाही, पण दे, चालेल. हे घे, पण वेळेवर दे. खूप उपकार झाले बघ तुझे.
येऊ मी? बरं. सिंधू, तुझा अभ्यास खूप मागे राहिला ग. पण का ग? त्या दिव्यांमध्ये ना डोळ्यांवर खूप ताण पडतो आणि उजेडात आजीला झोप येत नाही. मग दिवे विजवायला लागत असेल तुझी आजी, हो ना? हो ना, सारखी बोलत असते, दिवा विझव, दिवा विझव, दिवा विझव. अगं मग रस्त्यावरच्या दिव्या खाली बसून का करत नाही तू अभ्यास? ते आलं होतं माझ्या डोक्यात, पण काय? आजी म्हणते रस्त्यावरती लोकांची सारखी ये जा चालू असते, त्याच्यामुळे रस्त्यावर अभ्यासाला बसायचं नाही. नाहीतरी तुझ्या आजीला तुझी शाळा बंद करायला कारणच पाहिजे, हो की नाही? विद्या, मग तू माझ्या घरी ये ना अभ्यास करायला. तुझ्याकडे अभ्यासाला हा हरकत नाहीये, पण विद्या, आपल्या आजीला बघ तू, नाहीतर मला काय बोलायची. तशी फार खडूस आहे तुझी आजी. तू आजीला असं का बोलते का? बघ बघ, घेतलीस ना आपल्या आजीची बाजू. तसं नाही, हे बघ, ती कशी पण असली ना तरी आजी की नाही माझी, आणि आजीला असं बोललेलं मला नाही आवडत. बापरे, तुझ्या आजीला खडूस म्हटला तर केवढा राग आला तुला. पण मी म्हणते आपल्या दोघींमध्ये आजी यायलाच कशाला पाहिजे. यापुढे नाही म्हटलं तुझ्या आजीला काही, पण आपल्या मैत्रीत उगाच भांडण नको. आता तू बरोबर बोलली. तर मग येशील ना माझ्या घरी अभ्यासाला? हा, नक्की. सिंधू, माझ्या बरोबर राहून राहून ना तुझी मराठी एकदम मस्त झाली. राहू दे राहू दे. अगं नाही, आली होती ना तेव्हा मराठीचा म पण नव्हता येत तुला. निघते मी. नीट जा. हा, चिमणी पंख, चिमणी पंख. कुठे गेली होतीस ताई तू? अगं माझी ना इतिहासाची वहीच लिहून लिहून संपली आणि मला आज खूप लिहायचं, म्हणून मग मी नवीन पुस्तक आणायला गेले. ताई, मला गणित सोडवायला जमत नाही, जरा समजून सांगतेस का? का जमत नाही? शाळेत जेव्हा सर आणि बाई शिकवत होते तेव्हा लक्ष कुठे होतं तुझं? ताई, तुला खरं खरं सांगू, मला गणित अजून अंग्रेजी अजिबात आवडत नाही. आवडत नाही आणि मग पुढच्या वर्गात कशी जाणार तू? बरोबर बोलतेस ताई तू. आशा, तू आमच्या दोघींच्या मध्ये का तोंड खोपसतेस? अरे का भांडताय तुम्ही दोघी? हा, भांडू नका. आणि काय ग, लक्ष नसतं म्हणजे काय तुझं? चांगली गोष्ट नाहीये ही. ताई, माझ्या वर्गातले